नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा गुरुवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटचं जर स्ट्रक्चर बघितलं, मार्केटचा आजचा दिवसाचा ट्रेडिंगचा सेशन जर बघितला तर अतिशय घाणेरडा आणि अतिशय खराब ट्रेडिंगचा सेशन म्हणलं तरी हरकत राहणार नाही. ना कुठला मोमेंटम, ना कुठली प्रायजेक्शन, ना कुठला सेटअप, ओनली ऑप्शन रायटरचं मार्केट होतं. आणि अशाही मार्केटमध्ये जर तुम्ही काही सक्सेसफुल ट्रेड केले असतील तर मग तुम्हाला अभिनंदन करणं गरजेचं आहे. परंतु ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर अतिशय घाणेरडं आणि खराब मार्केट होतं. आता ही जी प्राईस स्ट्रक्चर जे बनलं आहे त्याचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो, कुठल्या लेवलवरती इम्पॉर्टंट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो, याचा डिटेल ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. त्याच्यामुळे थोडंसं कॅपिटल, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग याच्यावरती भर नक्की द्यायची गरज आहे. कारण की हा पूर्ण आठवडा जर बघितला तर ओपनिंगमध्येच एक मोठा गॅप अप ओपन झाला होता सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं मार्केट काहीसं स्लो झालं आहे. इतका काही चांगला आठवडा ॲज अ ऑप्शन बाहेरच्या हिशोबाने जर बघितलं तर नाही आहे. ओके, सो मार्केट एक सायकलमध्ये फिरत असतं आणि काही आठवडे एकदम खूप चांगल्या पद्धतीने असतात, काही आठवडे थोडे खराब असतात. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर ओके आठवडा आहे, खराब आपण म्हणू शकत नाही. आणि उद्याचा दिवस अजून बाकी आहे. ओके, सो काय लेवल बनतं ते डाऊन साईडला, बुलिश साईडला, याचा डिटेल ॲनालिसिस आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचं करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. व्हिडिओ का नाही आवडला, कुठली गोष्ट तुम्हाला समजली नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशनचं एकच माध्यम आहे. यूट्यूबवरती जर बघितलं तर लाईक आणि कमेंट्स. आणि मला असं वाटतं की जे पण तुम्ही शिकताय, जे पण व्हिडिओ बघताय, त्यातनं तुम्हाला काही समजतं आहे, काही नाही समजत आहे, प्रत्येकाने कमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलं तरी नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या गोष्टी जर समजल्यात, आणि नाही समजलं ते देखील कमेंटमध्ये सांगा. मी कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असतो. ऑलमोस्ट मी सगळ्या कमेंट वाचतो. ओके, तर काल एका मित्राची कमेंट ही देखील होती की सर टाईम फ्रेम 15 मिनिटाची असली तर जास्त चांगलं राहील. परंतु मला जर विचाराल तर 5 मिनिटाची टाईम फ्रेम ही जास्त इंट्राडे ट्रेडिंगसाठी जास्त कम्फर्टेबल आहे. आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय आहे की थोडं चार्टचे जे डिटेल्स आहे ना ते कमी होतात. ओके, असं नाही की 15 मिनिटाची टाईम फ्रेम खराब आहे, परंतु 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला जास्त सोयीस्कर पद्धतीने समजणार आहे. त्यामुळे टाईम फ्रेम 5 मिनिटाचीच राहील. ओके, ओव्हरऑल जर बघितलं आपण मल्टी टाईम फ्रेमचं ॲनालिसिस देखील करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काही मित्राचे हे देखील कमेंट होते की सर मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस म्हणजे काय असतो. तर मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस म्हणजे काय, 5 मिनिटावरती काय चार्ट पॅटर्न बनला आहे, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय बनला आहे, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय बनला आहे, आणि डेली टाईम फ्रेमवरती काय चार्ट पॅटर्न बनला आहे, हे आपण डिस्कशन करत असतो. ज्यावेळेस वाटतं की ह्या टाईम फ्रेमची गरज आहे आता, त्यावेळेस मी वारंवार ते टाईम फ्रेम देखील तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, जिथे वाटते की एकदम क्लीन चार्ट दिसतोय, प्रायजेक्शन एकदम सफिशियंट आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सांगण्यासाठी, तिकडे मग मोठा टाईम फ्रेम बघण्याची काही जास्त गरज नाही. बरं, अजून एका मित्राची कमेंट होते की सर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असायला पाहिजे. तर मी वारंवार सांगत आलेलो असतो व्हिडिओमध्ये की कुठली स्ट्राईक प्राईस पाहिजे. मोस्ट ऑफ द टाईम काय आहे, तुम्ही जर ATMची स्ट्राईक प्राईस घेत असाल तर ती जास्त कम्फर्टेबल समजली जाते ATMची. परंतु तुमचं SL काय आहे, तुमचं कॅपिटल किती, तुमची पोझिशन सायझिंग काय, त्याच्यानुसार थोडीशी स्ट्राईक प्राईस चेंज होऊ शकते. ओके, तर आपले जे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो सिलेबलचा जो कोर्स आहे पूर्ण, तिकडे मी एक्सप्लेन केलेलं आहे सगळं व्यवस्थितरित्या. प्रायजेक्शन कशी डिस्कशन करायची, स्ट्राईक प्राईस कशी असणार आहे, कुठल्या प्रायजेक्शनवरती कुठला व्ह्यू बनण्याचे चान्सेस असतात, सगळं काही डिटेलमध्ये मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर चेक केलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची, तर एकदा जाऊन चेक करू शकता. तुम्हाला जर वाटलं की तुमच्या ट्रेडिंग स्टाईलसाठी व्यवस्थितरित्या आहे
तर तुम्ही जॉईन करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला जर वाटतं की नाही माझ्यासाठी नाही हा, म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला वाटत असेल की नाही मला नाही जमणार आहे, तर ते इग्नोर केलं तरी हरकत नाही, कारण की कोणाला काही बळजुबरी नाही. परंतु एकदा नक्की जाऊन चेक करा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा आहे. ओके, निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे बघा 5 मिनिट टाईम फ्रेमवरती. आता आपण काल काही लेवल डिस्कशन केल्या होत्या. ही एक बुलिश मोमेंटम होती. मार्केट जर बघितलं तर आज पहिल्या लेवलवरती गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन होऊन पहिली 5 मिनिटाची जर कॅन्डल तुम्ही ड्रॉ केली, हा हाय आणि हा लो, आणि ओव्हरऑल जर मार्केट बघितलं ड्रॉ केलं तर मार्केटनी पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे त्याच्यामध्येच ऑलमोस्ट काय त्याच्यामध्येच मार्केटनी कन्सोलिडेशन केले. त्याच्यामुळे ही जेव्हा कॅन्डल तयार झाली होती त्याच वेळेस मी लर्निंग ग्रुपवरती तिकडे व्ह्यू देखील अपडेट केला होता की जोपर्यंत निफ्टी हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा व्ह्यू बनत नाही आहे, आणि डाऊन साईडला ॲज इट इज 25,000ची लेवल, कारण की त्या लेवलवरती हेवी पुट रायटिंग होती. तर बघा ओव्हरऑल कुठली अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. मार्केटनी त्याच 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये संपूर्ण निफ्टीने कन्सोलिडेशन केलं. म्हणजे क्लिअर कट ऑप्शन रायटरचा दिवस होता. बाकी मग तुक्का लावून कोणाचा ट्रेड सक्सेसफुल झाला असेल ती वेगळी गोष्ट आहे. ओके, परंतु जर टेक्निकलरित्या जर बघितलं तर कुठेही प्राइस ॲक्शन बनली नाही, कुठेही सेटअप बनला नाही, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर कम्प्लिटली कन्सोलिडेशनमध्ये होता. तर जांभळं द्यायचं मार्केट होतं. जांभळं द्यायचं म्हणजे काय की मार्केट बघून झोप येणार. ओके, सो अशा पद्धतीचं मार्केट होतं. बरं, आता जी प्राइस ॲक्शन बनली आहे ती खूप इंटरेस्टिंग बनलेली आहे. ओके, इकडे कम्प्लिटली एक रेजिस्टन्स देखील दिसतो, एक कम्प्लिटली एक सपोर्ट देखील दिसतो. म्हणजे ही प्राइस ॲक्शन बनली ती खूप इंटरेस्टिंग काय आहे की एक मोठा मोमेंटम, एक मोठा ब्रेकआउट किंवा एक ब्रेकडाऊन कमिंग सून आपल्याला बघायला मिळतोय. थोडीशी जी प्राइस ॲक्शन आहे त्याच्यावरनं एक मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. बरं, आता तो मोमेंटम कुठल्या साईडला येऊ शकतो, काय होऊ शकतं याचं आपल्याला डिटेल ॲनालिसिस करायचं आहे. प्राइस ॲक्शन बघायची, कुठल्या इम्पॉर्टंट लेवल बनतात ते देखील बघायचं, आणि फक्त निफ्टीच्याच नाही तर बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या देखील बघायच्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. बरं, आता काही इकडे मी लेवल इकडे डिलीट करतोय आणि थोड्याशा लेवल इकडे थोड्याशा व्यवस्थितरित्या आपण इकडे मांडण्याचा प्रयत्न करूया. एक भला मोठा नो ट्रेडिंग झोन तयार होतोय. त्याच्या मागचं रिझन देखील तुम्हाला सांगणार आहे मी. सगळ्यात अगोदर आपण नो ट्रेडिंग झोन ड्रॉ केलेला आहे. तर नो ट्रेडिंग झोनचं लॉजिक समजून घ्या. 1, 2 आणि 3 वेळा रेजिस्टन्स घेतला कुठल्या लेवलवरनं 25,144. म्हणजे काय की इंट्राडेमध्ये 3 वेळा जर ही लेवल हिट करते आणि परत तिकडनं रिजेक्शन मिळतंय तर कुठे ना कुठे या लेवलच्या वरती मार्केटला जाण्यासाठी काय होतं, स्ट्रगल करायला लागतं. अन्यथा आज मोठा ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता होती बिकॉज आज एक्सपायर होते. परंतु आजही ब्रेकआउट नाही दिला याचा अर्थ काय की कुठे ना कुठे मार्केट स्ट्रगल करते बुलिश साईडला जाताना. आणि वारंवार तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मार्केट बुलिश साईडला जातंय, दिसतंय, परंतु जी स्ट्रेंथ पाहिजे मार्केटमध्ये, जी पॉवर पाहिजे मार्केटमध्ये, ती कुठे ना कुठे मिसिंग दिसते आहे. आता 25,000च्या वरती मार्केट सस्टेन झालं होतं काल पण, परंतु जर तुम्ही आज बघाल तर जिकडे मार्केटची ओपनिंग होती, हाय होता, तोच हाय दिवसभर राहिला, ओपनिंगलाच हाय राहिला. म्हणजे काय मार्केटनी परत फ्रेश ब्रेक केली का लेवल? नाही केलेली. म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला मार्केटमध्ये एक काय होतं, एक रेजिस्टन्स क्रिएट होताना दिसतोय हायर लेवलवरती. हे हाय आहे ना, त्याच्यामुळे हायर लेवल असं म्हणलं जातं. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर जोपर्यंत 25,144ची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा व्ह्यू बनत नाही. लक्षात ठेवा. ओके, नोट करून ठेवा. जोपर्यंत 25,144 म्हणजे आजचा इंट्राडे हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडला व्ह्यू बनत नाही. हां, आता ही जर लेवल ब्रेक केली मार्केटने तर काय लेवल बनतं ते बुलिश साईडला, तर ते आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघणार आहोत. ओके, तर इकडे सगळ्यात अगोदर काय बनते लेवल, मल्टिपल रेजिस्टन्स कुठे आपल्याला बघायला मिळते, या लेवलवरती. ओके,
सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर एक छोटंसं आपल्याला परत या लेवलवरती रेजिस्टन्स आहे आणि थर्ड जर बघितला तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. ग्राउंड लेवल कन्सिडर करू शकतो आपण. तर या काही 3 लेवल बनतात ते बघा. पहिली जी लेवल आहे ती या लेवलवरती रेजिस्टन्स आहे बऱ्यापैकी, इकडे तुम्हाला दिसत असेल ही जी कॅन्डल आहे ती. सेकंड आहे तो हा रेजिस्टन्स आहे आणि थर्ड आहे आपण ती राऊंड लेवल पकडली, कारण की इकडे बघा ही एक इम्पॉर्टंट लेवल होती आणि इकडनं परत रिजेक्शन घेतलं होतं आणि राऊंड लेवल मार्केट बऱ्यापैकी रिस्पेक्ट दाखवतं राऊंड लेवलची. तर काय लेवल बनतं ते आपल्याला थोडीशी फर्स्ट नंतर सेकंड लेवलमध्ये छोटासा मोमेंटमची अपेक्षा आहे. ओके, परंतु हरकत नाही आहे, हा मोमेंटम बऱ्यापैकी आहे स्कॅल्पिंगसाठी. मग लक्षात काय ठेवायचं, जर मार्केटने जर रिव्हर्सल येऊन जर हा ट्रिपल टॉप इंट्राडेचा 1 2 3 ट्रिपल टॉप जर ब्रेक करतोय तर 25,208 फर्स्ट लेवल, 25,250 सेकंड आणि 25,300 थर्ड. म्हणजे जवळजवळ 150 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. कधी, ज्यावेळेस निफ्टी कम्फर्टेबली ही लेवल ब्रेक करेन त्यावेळेस 25,144 त्या बुलिश साईडचे लेवल आहेत. त्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवलं तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला व्यवस्थित कॉन्फिडन्स येईल. आता कम्फर्टेबली आपण विचार करतोय तर कम्फर्टेबली रिस्क टू रिवॉर्ड रेशो आणि इकडे कसं थोडं स्लो मोमेंटम येण्याचे चान्सेस सांगतो ना. तर फास्ट डाऊन साईडला मोमेंटम कधी येऊ शकतो, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट आहे आणि रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने किंवा प्राइस ॲक्शन जी पद्धतीने मोमेंटम देते आणि प्राइस ॲक्शन जर ब्रेक झाली तर फास्ट मोमेंटम कुठं बघायला मिळू शकतो, तो डाऊन साईडला. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की एक मोठा मोमेंटम येण्याचे चान्सेस आहे. तो जर डाऊन साईडला आला तर जास्त कम्फर्टेबली मार्केट आपल्याला एक मोठा ट्रेडिंग डे देऊ शकतो, जो की ऑप्शन बायरसाठी थोडासा फेवरेबल ठरू शकतो. ओके, सो काय लेवल बनतात ते, काय प्राइस ॲक्शन बनते ते आधी समजून घ्या. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, इकडे मी थोड्याशा लेवल हाईड करतो, ओव्हरऑल तुम्हाला प्राइस ॲक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन इकडे क्रिएट झाली आहे. ओके, आता 25,000ची लेवल एकदम इम्पॉर्टंट होती, तिकडे आपण मार्क केले बघा. ही साधारण 25,000च्या आसपासची लेवल आहे. आता मार्केटने काय केलं, 25,000ची लेवल ब्रेक केली, मार्केटने एक दिवस सस्टेन झाला आणि तिथनं जर मार्केट पडलं परत 25,000च्या खाली यायला लागलं तर मार्केट ही पण रॅली कव्हर करेल आणि हा जो गॅप अप होता त्याचा जो गॅप आहे तो पण गॅप फिल करायला. म्हणजे ही पूर्णतः एक मोठी मोमेंटम आपल्याला मार्केट डाऊन साईडला देऊ शकतं, जिकडनं आपल्याला स्ट्रॉंग सेलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग आपल्याला काय बघायला मिळतं की इकडे एक या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे, परंतु ट्रेंड लाईन जरी असली तरी हा जोपर्यंत सपोर्ट आहे 25,040च्या आसपासचा, तो सपोर्ट एकदम इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि त्याचमुळे आपण तो सपोर्ट इकडे मार्क केलेला आहे. तर थोड्याशा लेवल मी इकडे ॲडजस्टमेंट करतोय. काय इकडे बघायला मिळतं तुम्हाला, इकडे ही ट्रेंड लाईन आहे, मार्केटने ट्रिपल टॉप तयार केला आहे, हा एक सपोर्ट आहे 25,040चा. हा सपोर्ट जर टप्पा खाऊन ब्रेक होते, इम्पॉर्टंट काय टप्पा खाणं, हा सपोर्ट जर टप्पा खाऊन ब्रेक होतोय तर आपल्याला एक सेलिंगची एक शार्प निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकते मार्केटमध्ये निफ्टीमध्ये. मग 25,039ची जर लेवल टप्पा खाऊन ब्रेक होती तर इकडे प्राइस ॲक्शन तुम्हाला अशा पद्धतीची बघायला मिळेल. मग ही तुम्ही कमेंट करून सांगू शकता काय प्राइस ॲक्शन आहे, ते देखील आपण ऑप्शन प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेली आहे. ओके, सो ही लेवल ब्रेक होती तर एक मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला 24,965 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 24,920 आणि थर्ड लेवल 24,866. या काही 3 लेवल आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये स्लोली नाही शार्पमध्ये बघायला मिळू शकते. असला टाईमपास करण्यात मजा नाही आहे मार्केटने. मार्केट ॲज अ ऑप्शन बायर कसं पाहिजे, मार्केट आपल्याला टप अशा पद्धतीचं मार्केट पाहिजे आणि तशा पद्धतीचं रिसेंटली मार्केट बघायला मिळत नाही. परंतु जर ही लेवल ब्रेक होते तर काहीसा मोमेंटम तशा पद्धतीने याचे हाय पॉसिबिलिटी वाढते. सो रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं
तर सपोर्ट ब्रेक झाला तर फास्ट मोमेंटम येऊ शकतो. ओके, रेजिस्टन्स ब्रेक झाला तर मार्केट थोडं स्लो टाईपमध्ये मोमेंटम देऊ शकतं, कारण की इंट्राडेमध्ये बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं स्लो जातं आणि सेलिंग ऑलवेज फास्ट ही मार्केटची एक म्हण आहे. ओके, कारण की तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट काम करता ज्यावेळेस तुम्ही वरती जाता, परंतु जर खाली येत असाल तर तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या बरोबरीने काम करता. म्हणजे जर बघितलं व्यवस्थितरित्या तर तुम्ही जरी एक्सपिरियन्स असून तुम्हाला, तर मार्केट खाली पडताना हे जोरात पडतं, वरती जाताना मोस्ट ऑफ द टाईम ते गॅप अपने जातं. म्हणजे बुलिश साईडला ट्रेडिंग करताना अपॉर्च्युनिटी खूप कमी असते, खूप किरकोळ असते. सेलिंग साईडला मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी बऱ्यापैकी असते. ओके, सो आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजले असतील. नो ट्रेडिंग झोन जर बघितला 25,140, 25,040 ऑलमोस्ट 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आता खूप लोकांच्या इकडे डोळे मोठे झाले असतील की सर 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन काय होतंय. एक दिवस नाही जर तुम्हाला ट्रेड मिळाला किंवा एक दिवस तुमचा नो ट्रेडिंग डे जर झाला आणि मार्केट जर आजच्या सारखंच, बघा आज खूप लोकांच्या इकडे मार्केटनी कॅपिटल सेव्ह केले, कोणी मार्केटने नाही, नो ट्रेडिंग झोनने कॅपिटल सेव्ह केले. ओके, आता उद्या जरी मार्केट ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशनमध्ये राहिलं आणि मार्केट इकडनं ओपन झालं इकडंच संपलं आणि तुम्हाला नाही कुठली ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा नाही ट्रेड मिळाला, तर काय होणार आहे. तुम्ही रिग्रेट करायला पाहिजे की आपल्याला कुठलाच आज ट्रेड नाही मिळाला, की तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे की बाबा मार्केट साईडवेज होतं आणि आपण जो नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं होतं त्यामध्येच मार्केट राहिलं, तर आपलं कॅपिटल कुठं ना कुठं सेफ झालं. तर कॅपिटल्समध्ये सेफ करणं गरजेचं आहे का मार्केटमध्ये अशा खराब झोनमध्ये ट्रेडिंग करणं इम्पॉर्टंट आहे, हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यामुळे जर कोणाकोणाला वाटत असेल की इतके मोठे मोठे नो ट्रेडिंग झोन आहे 100 पॉईंटचे आणि तुम्हाला कुठे ना कुठे अपॉर्च्युनिटी मिस होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चुकीचं वाटत आहे. कारण की अपॉर्च्युनिटी कधी येते माहिती आहे, ज्यावेळेस मार्केट एक स्ट्रॉंग रेंज ब्रेक करते आणि तिकडनं जेव्हा मार्केटमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम होतो ते अपॉर्च्युनिटीचा टाईम असतो. आज बघा एक्सपायरी होते, मार्केटने काय केलं खाली आलं आणि इकडे. आता आज इकडे जर कोणाचा नो ट्रेडिंग डे झाला असेल तर तो सगळ्यात सुखी माणूस असणार आहे. परंतु जर इकडे जर तुम्ही कॉल पुट करत बसले असाल आणि डे एंडला जर तुम्ही तुमचं PNL जर बघितलं असेल तर ते रेडमध्ये असेल, तर मग तुम्ही स्वतःला विचारा की आपण कुठली चूक केली आहे. ओके, दोन पद्धतीची लोक असतात, एक असतात सेफ जाण्यासाठी लोक असतात, एक असतात ॲग्रेसिव्ह जाण्यासाठी. आता ॲग्रेसिव्ह जाणं म्हणजे पण काही खूप शहाण्यापणाचं काम नाही आहे. ॲग्रेसिव्ह कुठं जायला पाहिजे हे देखील माहिती पाहिजे. ओके, सो चिखलात अडकला आहे आणि खूप ॲग्रेसिव्हली बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो जास्त खड्ड्यात जाण्याचा चान्सेस आहे. परंतु ॲग्रेसिव्ह कुठं जायचं असतं, चांगला रस्ता आहे, सपाटी आहे आणि तिकडे ॲग्रेसिव्ह जायचं तर तिकडे अंतर लांब जाण्याचा प्रयत्न करू शकतो, लांब जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा जो नो ट्रेडिंग झोन आहे ना, हा एक दलदल आहे. त्या दलदलमध्ये जर तुम्ही जास्त हातपाय हलवले तर तुम्ही डे एंडला काय होणार आहे, बुडणार आहात. सो त्याच्यामुळे नो ट्रेडिंग झोन, आता जे मित्र नवीन आहेत जॉईन झाले असेल त्यांना ही कन्सेप्ट समजली नसेल, परंतु जे फॅमिलीमध्ये ऑलरेडी आहेत, खूप दिवसापासून व्हिडिओ बघतात ते, खूप वर्षापासून समजून घेतात ते, त्यांना मात्र या नो ट्रेडिंग झोनचा जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थितरित्या समजला असणार आणि खूप मित्रांना त्याचं बेनिफिट देखील मिळालेलं असणार आहे, खूप मित्रांना त्याची हेल्प देखील झालेली असणार आहे आणि खूप त्यातनं इम्प्रूव्हमेंट होते ट्रेडिंगमध्ये. एक तर तुमची सायकोलॉजी चांगली राहते, ओव्हर ट्रेडिंग जो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सगळ्यात खराब गोष्ट आहे ट्रेडिंगमधली, ती कमी होते आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटते की बाबा इथे बॉल आपल्या पाल्यामध्ये आहे तर आपण इकडे 6 मारू शकतो, तर ते 6 मारण्याच्या जागा नो ट्रेडिंगच्या बाहेर असतं. ओके, आणि नो ट्रेडिंग जर फक्त टेस्ट मॅच आहे, तिकडे फक्त बॉल येणार, टप्पा पडणार, बॅट लावायची, बॉल येणार, टप्पा पडणार, बॅट लावायची. 20-20 कधी खेळायची याच्या बाहेर. आता मी सांगतो तुम्हाला, उदाहरणं देत असतो कधी कधी क्रिकेटची, कारण की खूप लोक आहेत ते क्रिकेट बऱ्यापैकी समजतं, मार्केट समजायला वेळ लागतो. मग त्याचं उदाहरण इकडे जर मिक्स केलं तर तुम्हाला हळूहळू गोष्टी क्लिअर होते ना, समजतील. ओके, तर ज्या मित्रांना माहिती नो ट्रेडिंगचं महत्त्व
प्रत्येकाने कमेंट करणं गरजेचं आहे. मी वाचणार आहे कमेंट. ओके, चला निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं बाकी आहे. फक्त निफ्टी बघून जायचं नाही, आपल्याला लेवल नाही बघायचं, आपल्याला प्राइस ॲक्शन शिकायची, त्याच्यासोबत लेवल येतं ते. ओके, समजतं तुम्हाला मी काय बोलतोय? प्राइस ॲक्शन शिकायची, त्याच्यासाठी आपण लेवल डिस्कशन करतो. लेवल उद्याच्यासाठी पाहिजे म्हणून लेवल डिस्कशन नाही करत आहे. ओके, चला बँक निफ्टीकडे जाऊया. काय हरामी हा बँक निफ्टी, बघा ना, एक कॅन्डल, त्याच्यामध्येच देखील कन्सोलिडेशन. चला हरकत नाही आहे. क्लिअर कट आपल्याला इकडे लेवल थोडासा चेंजेस करतोय. थोडी रिस्कीच आहे हा. बघा काय लेवल सांगण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं काळजीपूर्वक बघा आणि थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन बघा, बिकॉज थोडंसं हा टफ आहे ट्रेडिंगसाठी ना, टफ आहे बँक निफ्टी, समजून घ्या. एकतर बघा इकडनं हा एक हाय लावला होता, हा एक हाय लावला होता, हा एक हाय लावला आहे, ही एक रेंज तयार झाली आहे. साधारण 55,974ची एक रेंज आहे जिकडे आपल्याला बघायला मिळते. या दिवशीचा देखील हाय होता, आजचा देखील हाय होता. ओके, म्हणजे जर बघितलं तर ही एक आहे या पद्धतीने. ओव्हरऑल जर हा स्ट्रक्चर बघितला तुम्ही तर थोडंसं आपल्याला ही जर रेंज मी काढली, हा पार्ट जर समजला तर हा कन्सोलिडेशनचा आहे आणि खूप मोठ्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन असतं बँक निफ्टीचं. आता 55,700ची लेवल आहे, परंतु लगेचच इकडे आणखी सपोर्ट आहे, त्याच्यामुळे छोटीशी अपॉर्च्युनिटी 60-70 पॉईंटची आहे. साधारण जर बघितलं, बघूच आपण, चेक करूया, 110-120 पॉईंटची स्कॅल्पिंग अपॉर्च्युनिटी आहे. ओके, पण जे लोक ॲग्रेसिव्हचा विचार करू शकतात, ते जे लोकांना बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आहे, ॲग्रेसिव्ह ट्रेड कसा विचारात घ्यायचा असतो हे माहिती आहे, तर असे मित्र हा स्कॅल्पिंगचा व्ह्यू देखील विचारात घेऊ शकतात. परंतु त्यांना सेफ राहायचं आहे तर थोडंसं बँक निफ्टीला इग्नोर करून सेन्सेक्स किंवा निफ्टीचा विचार करू शकता, कारण की इकडनं हा मोमेंटम येण्याची देखील हाय पॉसिबिलिटी आहे. परंतु हा मोमेंटम कॅप्चर करण्यात जाण्याची गरज नाही का, तर इकडे येऊन मार्केट रिव्हर्सल जाऊ शकतो, तर इकडे SL द्यावा लागू शकतो सेलिंगच्या साईडला. त्याच्यामुळे जर तुम्हाला सेफर साईड राहायचं असेल तर 55,578 ही जी सपोर्ट लेवल आहे, या लेवलच्या खालीच काहीतरी अपॉर्च्युनिटी, कारण तो गॅप पेंडिंग आहे, तो गॅप फिल करू शकतो. तर हा गॅप इतका फिल झालेला आहे, हा पेंडिंग आहे, तर हा फिल करू शकतो. त्याच्यामुळे इकडे लक्ष देऊ शकतं व्यवस्थित. बाकी ॲग्रेसिव्हसाठी तर ही ट्रेंड लाईन नंतर एक मोमेंटम पॉसिबल आहे आणि तो मोमेंटम नंतरनं 55,578, 55,450 आणि 55,300च्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतो. ॲज इट इज ज्या लेवल आहेत आपण ज्या डिस्कशन केले होते कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, त्या ॲक्टिव्ह आहे. ओके, बुलिश साईडला जर बघाल तर हा एक आणि हा एक डबल टॉपचा हाय आहे. 55,975ची जी लेवल आहे ती व्यवस्थित ब्रेक करू द्या बँक निफ्टीने. ती ब्रेक झाल्यावरती आपल्याला 56,143 आणि 56,300 या दोन लेवल ॲक्टिव्ह होताना दिसतील. आता याचं देखील नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर एक सिंगल कॅन्डलचा आहे. तुम्हाला सांगितलं पूर्ण दिवसाचा नो ट्रेडिंग झोन आहे तर मोठं वाटेल, परंतु एका सिंगल कॅन्डलचा नो ट्रेडिंग झोन आहे तर ऐकायला थोडंसं वाटेल की हा एका सिंगल कॅन्डलचं तर आहे, पण ओव्हरऑल जर बघितलं तर मोठंच नो ट्रेडिंग झोन बनतोय. आणि ऑब्विसली आहे की थोडंसं ते त्या ठिकाणी मार्केटने खूप जास्त कन्सल्टेशन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठली मोमेंटम नाही आहे. सो या झोनमध्ये जर आपण ट्रेडिंगला थोडंसं इग्नोर केलं किंवा थोडंसं पेशन्स ठेवली आणि या लेवल बाहेर रिस्क घ्यायचेच आहे ना, तर ही लेवल ब्रेक होती किंवा ही लेवल ब्रेक होती, याच्या बाहेर जर रिस्क घेत असेल तर ट्रेड सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, इकडे ट्रेड फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर बँक निफ्टी थोडासा टफ आहे ट्रेडिंगसाठी, थोडासा प्रायजेक्शन आहे ती जास्त कन्फ्युजनमध्ये आहे, ट्रॅप करण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. सो तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये रेग्युलर विचार करत असाल ट्रेडिंगचा तर थोडंसं बँक निफ्टीचा विचार सोडून थोडंसं निफ्टी आणि सेन्सेक्सचा देखील विचार करू शकता. बाकी जे लोक आहेतच बँक निफ्टी फॅन तर मग त्यांना काय सांगू शकत नाही, मग त्या ह्या लेवलचा विचार करू शकता. ओके,
सेन्सेक्स असं वाटतं ना पडायला तयार आहे, एक गेलाय वरती टोकावरती जाऊन बसलाय आणि आता इकडनं ढकलणार आहे त्याला, असं कोणाकोणाला वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. बघा ना कसं व्यवस्थित वरती गेलाय टोकावरती, डबल टॉप केलाय आणि खाली येण्याची तयारीत आहे. आणि आज बघा ना त्यांनी बिलकुल पण 82,200ची लेवल ब्रेक केलेली नाही आहे. ओके, म्हणजे आजची ज्यावेळेस ओपनिंग झाली होती ती लेवल ब्रेक केलेली नाही. ओव्हरऑल जर तो पण बघितला तर सिंगल कॅन्डलमध्ये मोमेंटम करत आहे. तर सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतो आहे आणि फ्रेश लेवल आपण मार्क करण्याचा प्रयत्न करूया, कारण की थोडीशी प्रायजेक्शन भरपूर काही शिकवण्यासारखे आहे. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बनते. जवळजवळ बघितलं तर हा एक चॅनल देखील बनतोय. आपण इकडे मार्क करूया. ओके, हा एक चॅनल देखील बनतोय. ज्यावेळेस असा चॅनल बनतो आणि मल्टिपल टाईम आपण जर एक तासा टाईम फ्रेमवरती गेलो तर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ही जी लेवल आहे बघा, आणि दाखवले त्याने आज पण त्या लेवलवरून थोडी सेलिंग दाखवली. ही जी लेवल होती लास्ट टाइम या लेवलवरनं शार्प सेलिंग आली होती, इंट्राडेमधली सेलिंग होती बघा ही खूप. आणि या लेवलवरती कुठे ना कुठे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतं. तर काय आहे की हा जो सपोर्ट आहे ना हा, ओके, हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतो. मग याच्यानंतर ठरवूया आपण वरती जाईल का खाली जाईल. परंतु इंट्राडेमध्ये किंवा चॅनल ब्रेक झाल्यावरती एक सेलिंग अपॉर्च्युनिटी जर आली तर ती जास्त व्यवस्थितरित्या आपल्याला प्ले करता येऊ शकते. ओके, मग लक्षात काय ठेवायचं आहे, 81,900 कन्सिडर करू शकतो का? येस, चॅनल रिमूव्ह करूया. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय निवांत झोन आहे, नो ट्रेडिंग झोन, निवांत झोन. बरं, प्रायजेक्शन तुम्हाला दाखवली मी काय होते. डाऊन साईडला जर बघितलं तर जर सपोर्ट ब्रेक झाला तर या सपोर्टपर्यंत फर्स्ट मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर इकडे बऱ्यापैकी सपोर्ट आहे. ओके, थोडंसं आपण ओके, आणि थर्ड जर लेवल बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. तर या काही डाऊन साईडच्या लेवल बनतात. ते लक्षात घ्या की क्लोजिंग एक्झॅक्टली 82,000ला आहे, म्हणजे इकडे. मग इकडे येऊन जर छोटासा पुलबॅक घेतलं तर अतिउत्तम आहे. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते 81,900ची तर 81,750ची फर्स्ट लेवल बनते. सेकंड लेवल 81,600 आणि थर्ड लेवल 81,486, साधारण 81,500च्या आसपास. ओके, ही जर प्रायजेक्शन तुम्ही बघितली तर क्लिअर कट आपल्याला ही आत्ता तरी क्लिअरली निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळते. ओके, आता ही लेवल ब्रेक होता कामा नव्हे. जर सेलिंग साईडला जायचं असेल तर ही लेवल ब्रेक करून जात असेल तर इग्नोर करायचं, कारण हा मग परत या लेवलपासून खाली येऊन मग घोटाळा होईल. परंतु जर इकडनंच मार्केटनी हे 50% लेवलच्या वरती न जाता इकडेच थोडं कन्सोलिडेशन केलं, थोडा टाईमपास केला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर या ज्या डाऊन साईडच्या लेवल आहेत या आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसू शकतात. व्यवस्थितरित्या इकडनं आपल्याला सेन्सेक्स डाऊन साईडला येऊ शकतो. रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर 60 to 65% चान्स आहे की जर लेवल ब्रेक होती तर हा एक व्यवस्थित मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर जोपर्यंत 82,000 जोपर्यंत आजचा इंट्राडे आहे म्हणजेच 82,230ची लेवल जोपर्यंत सेन्सेक्स ब्रेक करत नाही, बुलिश साईडला सेन्सेक्सचा व्ह्यू बनत नाही. बरं, आता ही जर लेवल ब्रेक झाली तर फ्रेश मोमेंटम कुठपर्यंत येऊ शकतो, कुठले रेजिस्टन्स आहेत जे आपल्याला मार्केटमध्ये परत वरच्या साईडला एक रेजिस्टन्स दाखवू शकतात. तर पहिला जो रेजिस्टन्स आहे तो आहे 82,400, सेकंड आहे 82,538, थर्ड आहे 82,660. ओके, काय लेवल बनतं ते. आता इकडे पण थोडंसं लक्षात घ्या की जर ही रेजिस्टन्स ब्रेक करत असेल तर एकदा येऊ द्या, त्याला एखादा छोटासा इकडे रेंज क्रिएट करू द्या. रेंज क्रिएट करून त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. 82,227, मग त्याच्यानंतर 82,400, 82,538 आणि 82,660 या लेवल बुलिश साईडला ओपन होताना दिसते. ओके, आय होप
निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या व्यवस्थितरित्या जे आपण लेवल डिस्कशन केलं, जी प्राइस ॲक्शन डिस्कशन केली, ती तुम्हाला समजली असेल. कुठलाही जर तुमचा क्वेश्चन असेल, काही व्हिडिओ समजला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. लवकरात लवकर आपल्याला 50,000चा डब्बा पार करायचा सबस्क्रायबरचा आणि त्याच्यानंतर एक सरप्राईज आहे, तुम्हाला लवकरच सांगेल. ओके, जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.